नफा केव्हा होतो जेव्हा विक्री जर 10 रुपये असेल समजा, पण जर एखादी वस्तू विकत 10 रुपये घेतली आणि खरेदी ते 12ची असेल, नफा किती झाला 2. तोटा केव्हा होतो तर खरेदी आपली 12ची असेल आणि विक्री जर ती 10ची झाली तर तोटा किती 2. आणि जर ज्यावेळेस समजा शेकडा नफा विचारला असेल त्यावेळेस नफा, उदाहरणार्थ बघा, जर आता नफा बघा आपण नफा काढतो, नफा किती झाला इथं 2. नफा समजा 2 रुपये, सूत्र आपल्या किती 100. खरेदी किंमत किती होती 10 रुपये. 2 पंचे 10, 20चा शेकडा नफा किती झाला 20 रुपये. इथं काय केलं मी, खरेदी विक्रीचा जो फरक असेल तो लिहिला, सूत्रातला 100 भागिले मूळ किंमत किती 10 म्हणजे खरेदी किंमत 5 आणि 10 20चा 100. तसंच आपण शेकडा तोटाला करू शकतो. तोटा किती झाला इथं 12ची वस्तू 10 रुपये, तोटा किती झाला 2 रुपये. सूत्रातला 100. पहिली खरेदी किती होती 2 20 एक 12 50 त्याचे निम्मे त्याचे निम्मे 50चे 3% तोटा. असे आपले सूत्र असते. एक त्याच्या पुढे लिहू उदाहरण. विकासने एक जुनी मोटरसायकल कितीला खरेदी केली 30 रुपये. ठीक, त्यावर त्याने तिला मेंटेनन्ससाठी परत 5000 खर्च केले. त्याची खरेदी किती झाली सुरुवातीला 30,000, नंतर त्यावर परत 5,000 खरेदी केली 35,000. तर त्याने ती मोटरसायकल राहुलला किती विकली 42,000. विक्री किती झाली त्याची 42,000. आता शिवानाचा सूत्र काय करू शकता आता लिहिला हा बेस्ट गुणिला भागिला काय बेस्ट. नफा किती झाला तो काढावा लागेल. आता 42,000 मधून 35,000 कुठले किती 7. तर नफा किती झाला 7,000. आता सूत्रामध्ये 7,000 सूत्राचा 100 खरेदी किंमत किती होती 35 नाही 30 तर खरेदी केली त्याला परत किती खर्च केला 5,000. किती झाले 35. ओके 30 गेले ते 30 ठीक 7 1 7 7चा 35 5 1 5 5 दुने 0. किती टक्के नफा झाला 20%. उदाहरण उत्तर बघून गीता कार्यक्रमासाठी केक बनवते. ती अमितच्या वाढदिवसासाठी केक बनवते व अमितला 700 रुपयाला विकते. गीता केक बनवण्यासाठी 350 रुपये खर्च लागतो. तर गीताला किती टक्के लागतात. आता 700 रुपयाला जर ती विकते तिला खर्च किती लागतोय 350. तर 350 ला 350 रुपये तिला नफा मिळतो. नफा किती आहे 100%. बघा कसा गर्दी विक्री 700 ला किती विकते ती 700 रुपयाला.
तिला केक बनवण्यासाठी खर्च किती लागतो 350. म्हणजेच खरेदी किती तुझी केकची 350. बरोबर. आता नफा किती झाला असेल 700 तर 350 दे बोलले किती 350 नफा झाला असेल. बरोबर. गुणला सूत्रातला 100 खरेदी किंमत किती आहे ती काय दिली बरोबर. 350 काय तर 350 किती टक्के नफा झाला 16% आवश्यकता नव्हती तर 350. बरं खरेदी किती आहे 280 किती 300 नफा किती झाला 35 रुपये. ठीक. आता सूत्रातला 100 शेकडा नफा भागिला खरेदी म्हणजे 280 बरोबर. शून्य गेला 7 चौक 28 7 5 35 बेद 2 4 बेद 5 10 5 5 25 भागिला 2 किती 12.5 होईल. नफा असला समजा एखादा वस्तू तर नफा होत असला तर त्यावेळेस किती टक्के नफा जर काढायचा असेल तर ती गोष्ट 100 मध्ये प्लस करायची. 100 ने 15 किती तर थोडा झाला असता समजा 15% थोडा झाला असता तर ती संख्या कधी 100 मधून मायनस करायची किती 45. ठीक. इथं काय झालंय आता ज्यावेळेस आपण खरेदी किंमत काढतो त्यावेळेस खरेदी किंमत काढताना जी संख्या आहे टक्केवारी ती छेदाला घ्यायची. किती बनवली त्याने 230. समजतंय. आता जे बघा 200 आपण लिहितोय पण तत्पूर्वी आपल्याला खरेदी कितीच झाली हे काढावं लागेल. खरेदी किंमत काढताना आपण काय करतो जे टक्के नफा झाला असतो नफा काय थोडा तो शेजारी घ्यायचा. सूत्रातला 100 त्याची किंमत किती किती होती त्याला 200. आता इथं 5 आहे इथं 0 किती भाग जाणार 5 आहे. समजतंय. 5 दुनी 10 किती उरले 1 किती झाले 15 5 त्रिक 15 5 दुनी 10 0 23 एक 23 0 किती. आता खरेदी किती झाली ती खरेदी किंमत किती आली 200 रुपये. ठीक आहे. आता ही 200 रुपयाची वस्तू आपण किती विकतो आता 210. समजतंय ना. आता नफा किती झाला मग 10. 200 ची वस्तू 10. आता नफा 10 खरेदी किंमत 200. समस्या प्रश्न हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले म्हणजे किती टक्के नफा झाला 5%. मागच्या जरा आता खरेदी करण्यासाठी आपण तोटा किती झाला आहे 10%. म्हणजे 100 मधून 10 बोलले किती 90%. बरोबर. आता खरेदी करण्यासाठी आपण काय करतो छेदाला घ्यायचं. बहात्तर गुणला सूत्रातला 100 किती टक्के तोटा 10% म्हणजे आले किती 90. हा 0 गेला हा 9 आहे 72 8 गुणला 10 80 रुपये काय आली खरेदी.
30 तो किती विकतोय आता 96 रुपयाला. किती विक्री किती 96. 80 ची वस्तू 96 ला विकतोय. नफा किती तनुश्री 16. बरोबर. आता 16 ला नफा असेल. खरेदी किती होती 80. सूत्रातला 100. शून्य गेला 8 2 किती 16. काय